नमस्कार. आज आपण आपला सेमिस्टर 4चा 67,962 रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स या विषयासंदर्भात पहिलं लेक्चर घेणार आहे. हा विषय जो शारीरिक शिक्षणामध्ये आहे, रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स इन फिजिकल एज्युकेशन, म्हणजे संशोधन आणि संख्याशास्त्र, शारीरिक शिक्षणातील संशोधन आणि संख्याशास्त्र असा याचा एकंदरीत इंट्रोडक्टिव्ह भाग आहे. याच्यात देखील आपल्याला इतर विषयांच्या सारखीच एकूण 4 युनिट आहेत. त्यातलं पहिलं युनिट जे आहे ते पहिलं युनिट इंट्रोडक्शन टू रिसर्च, म्हणजे संशोधनाची ओळख, असा हा एकंदरीत त्या युनिटचं हेडिंग आहे. त्याचे सब टायटल जे आहेत त्या सब टायटलमध्ये डेफिनेशन ऑफ रिसर्च, त्याच्यानंतर नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ रिसर्च इन फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स. पहिला जो भाग आहे तो इंट्रोडक्शन ऑफ रिसर्च, त्याच्यानंतर नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ रिसर्च इन स्पोर्ट्स हा भाग आहे. त्याच्यानंतर स्कोप. आता नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ रिसर्च, डेफिनेशन ऑफ रिसर्च म्हणजे काय, तर संशोधनाची व्याख्या, म्हणजे संशोधन म्हणजे काय किंवा रिसर्च म्हणजे काय याची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला या डेफिनेशनमध्ये किंवा व्याख्यामध्ये पाहिजे. त्याच्यानंतर नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ रिसर्च इन फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स, क्रीडा व खेळामध्ये किंवा शारीरिक शिक्षणामध्ये संशोधनाची गरज का आहे आणि त्याचं महत्त्व काय, हा असा भाग याच्यामध्ये आपल्याला बघायचा. त्याच्यानंतर स्कोप ऑफ रिसर्च इन फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स, म्हणजे संशोधनाची क्रीडा व खेळ त्याचबरोबर शारीरिक शिक्षणामध्ये त्याची व्याप्ती काय आहे, अशा संदर्भातला हा भाग. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च, संशोधनाचे वर्गीकरण किंवा संशोधनाचे प्रकार किंवा टाइप्स ऑफ रिसर्च असा भाग याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो भाग आहे तो रिसर्च प्रॉब्लेम. रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे काय, तर संशोधन समस्या. मग या संशोधन समस्येची किंवा विविध मिनिंग ऑफ टर्म्स, विविध संकल्पना ज्या आहेत संशोधनामध्ये त्यांचा अर्थ काय. त्याच्यानंतर लोकेशन, क्रिएशन ऑफ सिलेक्शन ऑफ प्रॉब्लेम, किंवा संशोधन म्हणजे काय तर शोध. मग त्या शोधासाठी जो विषय आपण निवडतो त्याला आपण संशोधन समस्या म्हणतो किंवा रिसर्च प्रॉब्लेम म्हणतो. मग त्याची लोकेशन कुठं आहे, त्याचा क्रायटेरिया काय आहे, आणि तो सिलेक्शन जो आहे, आपण जो आपल्या संशोधनासाठी विषय किंवा समस्या जी निवडलेली आहे ती काय. त्याच्यानंतर फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, त्या संशोधन जे आपण संशोधनासाठी किंवा शोधासाठी जो विषय घेतलाय त्याचं आपण विश्लेषण कसं करणार आहे, त्याची आपण मांडणी कशी करणार आहे, या संदर्भातला भाग तुमचा फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. आणि लिमिटेशन्स अँड डिलिमिटेशन्स,
आता ज्यावेळी आपण संशोधन करणार असतो, तर संशोधन करणार म्हणजेच आपण एखादी समस्या आपल्यासमोर उद्भवलेली असते, त्या समस्येसंदर्भात आपल्याला त्या समस्येचं उत्तर शोधायचं असतं. मग आता बऱ्याच वेळा आता हा जो आपण बेसिकली आपला जो सब्जेक्ट आहे इंट्रोडक्शन टू रिसर्च, हा मेनली डिपेंडेड अपॉन स्पोर्ट्स अँड फील्ड अँड फिजिकल एज्युकेशन या अनुषंगाने, म्हणजे क्रीडा, खेळ आणि शारीरिक शिक्षण या क्षेत्रातील संशोधन, असा याचा बेसिक पाया याच्यामध्ये आहे. तर ह्याच्यात आपल्याला इंट्रोडक्शन ज्यावेळी आपण बघतो, तर इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला बघायचं झालं तर आपल्याला सुरुवातीला संशोधन म्हणजे काय किंवा संशोधन जे आहे, तर आजचं युग जर आपण बघितलं तर या युगाला आपण विज्ञान युग म्हणतो. या विज्ञान युगाची आपण जर आपल्या अवतीभोवती जर बघितलं तर आपल्या अवतीभोवती असणारे सर्वच्या सर्व घटक हे आपल्याला त्याच्यातून आलेले, त्याच्याशी निगडीत असलेले असेच दिसते. या विज्ञानाच्या कक्षा इतक्या विस्तृत झालेल्या आहेत की मानवाचं संपूर्ण जीवन, त्या सुखसोयी असू देत किंवा गरजा असू देत किंवा विविध रोगांच्यावरची निदान असू देत, अशा कोणत्याही प्रकारच्या ज्या सुधारणा आपण म्हणतो, ज्यांची प्रगती झाली असं आपण म्हणतो, या सगळ्या सुधारणा त्यांचा मूळ पाया जो आहे तो संशोधनावर आहे किंवा संशोधनामुळे आलेला आहे किंवा संशोधकांच्या अथक प्रयत्नांच्या मुळेच तो आलेला आहे. या सगळ्यांचं सरासर जर आपण विचार केला तर परिणाम झाला कशा कशावर. मानवी जीवन आपण कालच्या तासाला बघितलं की सजीव प्राण्याची निर्मिती ही एकपेशीय प्राण्यापासून झाली आणि बायोलॉजिकल डेव्हलपमेंट किंवा जीवशास्त्रीय विकास या अनुषंगाने टप्प्याटप्प्यानं लाखो वर्षांच्या कालावधीनंतर आज आपण जे स्वतःला आपल्याला आधुनिक मानव म्हणवतो, हा विकासाचा टप्पा आपण सर्व पृथ्वी तलावरच्या मानवांनी गाठलेला आहे. आता हा ज्यावेळी गाठला, ज्यावेळी आपण मानव प्राणी हा ज्यावेळी जंगली अवस्थेत होता, त्यावेळी त्याच्या ज्या व्यक्तिगत गरजा होत्या त्या व्यक्तिगत गरजांच्या नुसारच त्याचं सामाजिकरण झालं. त्याच्यानं सुरक्षितेच्या दृष्टीनं त्यानं परत एकापेक्षा जास्त असं एकत्र राहणं, ज्याला आपण समाज निर्मिती म्हणतो, त्याच्यानंतर सामाजिकरण होत गेलं. म्हणजे कुठल्याही गोष्टींचं किंवा वस्तूंचं किंवा कुठल्याही बाबींचं देवाणघेवाण करणं किंवा त्या शेअर करणे वगैरे सारख्या गोष्टी, याचं आपण जर सध्या आपण बघितलं तर आपली कुटुंब व्यवस्था जी आहे, समाज व्यवस्था जी आहे, हा त्याचा परिपाक आहे. म्हणजे माणसाला जशा जशा गरजा भासू लागल्या, जशा जशा त्याला अडचणी येऊ लागल्या, त्या प्रत्येक अडचणीला तोंड देण्यासाठी त्याने एक सोल्युशन काढत गेला. म्हणजे त्याने त्या समस्या ओळखल्या, त्या समस्यांच्यावर त्यानं काही प्रयत्न केले उत्तर शोधायचा, त्यांना पर्याय शोधायचा, त्यांच्यावर अटकाव आणायचा, त्यांच्यावर बंधनं आणायचा, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींचे ट्रायल एरर करत 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 तो जो एक आदिमानव होता, तो आदिमानव टप्प्याटप्प्याने डेव्हलप होत गेला आणि आज त्याचं आधुनिक मानवामध्ये रूपांतर झालेलं आहे. म्हणजे मूळचाच मानव प्राणी हा विचारशील आहे किंवा त्याच्याकडे कायम कुठल्याही गोष्टीकडे तो कुतूहलानं बघतो. मग त्यात चाकाचा शोध असू देत किंवा अग्नीचा शोध असू देत किंवा शेती अवजारांचा शोध असू दे, शेतीचा शोध असू देत, हे सगळे एकदम घडलेलं नाही. ह्याच्यासाठी खूप मोठा कालावधी गेला आणि आपल्या ह्या पूर्वजांनी
अथकपणे सातत्याने या गोष्टींचा पाठपुरावा करत गेल्यामुळेच आज आपण या स्थितीपर्यंत पोहोचलेलो. तर हे सगळं करत असताना आज आपण ज्यावेळी संशोधन म्हणजे काय किंवा संशोधनाची व्याप्ती म्हणजे काय, संशोधनाची गरज म्हणजे काय, ह्या गोष्टी आपण ज्यावेळी बघतो तर त्यावेळी त्याच्यात आपल्याला आपल्या भोवती झालेल्या सर्वच्या सर्व सोयी सुविधा सुखसोयी यांचा मूळ जो आहे पाया हा संशोधन आहे किंवा संशोधक आहे. ह्याच्यात सर्व स्तरात मग ते जळ स्तरावर असू दे, स्थळ स्तरावर असू दे, काळ स्तरावर असू दे, अंतरावर असू दे, अवकाशात असू दे, अशा सगळ्याच गोष्टींचा त्या गोष्टींच्या मूलतत्वांचा अभ्यास हा संशोधकाने केलेला आहे. आणि या सगळ्या मूलतत्वांचा अभ्यास करून काही अंशी त्यावर ताबा मिळवण्याचा आपण प्रयत्न केला. जे नैसर्गिक ज्या आपदा वगैरे असतात त्या आपदांचं आधीच अवलोकन करणे, त्यासाठीच्या अनुषंगानं विविध सुरक्षा विषयक बाबी तयार करणे आणि येणाऱ्या ह्या नैसर्गिक आपत्तीपासून मानव प्राणी किंवा मानव जीवनाचं संरक्षण करणे, अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी करत असताना या सर्वच वैज्ञानिकांनी अहोरात्र अथक प्रयत्न केले. काही वेळा अक्षरशः एखाद्या रोगाचा उपचार शोधण्यासाठी काही वेळा काही संशोधकांनी अभ्यासकांनी आपले याच्यामध्ये प्राण देखील गमावलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीचे रिस्क फॅक्टर घेऊन त्यांनी ते काम केलं आणि त्याचा फायदा पूर्णपणे मानवजातीला किंवा समाजाला आज आपल्याला झालेला दिसतो. त्याच्यात संशोधन किंवा शोध ह्याचा जो मूलाधार आहे हा कशावर अवलंबून आहे, तर मी आताच तुम्हाला सांगितले की मानव प्राणी हा कसा आहे, चौकस आहे. कुतूहल हे कायम त्याच्या जीवनाशी अगदी त्याच्या जीवनाबरोबरच ते कुतूहल त्याच्याकडे आलेलं आहे. किंवा इतर प्राण्यांच्या मानानं जर आपण बघितलं तर मानव प्राणी त्याचं श्रेष्ठत्व जे सिद्ध झालेलं आहे ते त्याच्या विशिष्ट प्रकारच्या विकसित अशा मेंदूमुळे झालेलं. इतर प्राण्यांच्या ठिकाणी असणारा मेंदू आणि मानव प्राण्यांच्या ठिकाणी असणारा मेंदू त्याचा आकारमान देखील मोठा. म्हणजेच हा जो एक विशिष्ट प्रकारचा मेंदू हा विचार करणारा जो भाग आहे ज्याला आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणतो, याच्या क्षमतेवरच ह्याच्या क्षमतेच्या विकासावरच माणसाच्या सर्व गोष्टी या संवेदनात्मक असू देत किंवा आज्ञात्मक असू देत, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चालत असतात. कायमच अगदी लहान मुलाकडे जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये एक कुतूहल असतं. कुठलीही नवीन गोष्ट त्यांना बघितली की त्याला त्याच्याबद्दल कुतूहल असतं. तो त्याला हात लावणार, ते आपल्याजवळ घ्यायचा प्रयत्न करणार, ते आपल्याजवळ ठेवायचा प्रयत्न करणार. लहान अगदी मूल असेल, जर 18 महिन्यापूर्वीचं मूल असेल तर ते प्रत्येक गोष्टी त्याच्या तोंडामध्ये घालायचा प्रयत्न करतो आणि तो त्याचा एक्सपिरियन्स करतो, तो त्याचा अनुभव घेतो. म्हणजे हे कुतूहल व्यक्तीच्या जन्मापासूनच व्यक्तीला ते मिळालेलं आहे. आणि प्रत्येक कुतूहल हे एखाद्या विशिष्ट प्रकारच्या संशोधन समस्येसारखं असतं. कारण का कुतूहल हे समाधान कधी मिळतं आपल्याला, ती गोष्ट मिळवल्यावरच आपल्याला त्याचं समाधान मिळतं. अशाच प्रकारचा भाग हा संशोधनामध्ये देखील संशोधकाला म्हणजे संशोधकामध्ये विशिष्ट प्रकारची कुतूहल वृत्ती असायला लागते, तरच तो संशोधक हा संशोधक बनू शकतो. आता ह्याच्यात ज्यावेळी ह्या कुतूहलाचं परिमार्जन एक विशिष्ट प्रकारच्या स्तरावर होतं, उदाहरणार्थ जर अभ्यासक हा विशिष्ट स्तरावर असेल तर त्या स्तरावर असणाऱ्या विविध सोयी सुविधा ह्या त्याच्या गरजा पूर्ण करतात का हे सातत्यानं तो ते काम करत असताना बघत असतो. आणि कोणतेही काम करत असताना उपलब्ध असणाऱ्या सोयी आणि सुविधा ह्या त्याला अपुऱ्या जर वाटायला लागल्या तर त्या संदर्भात किंवा त्या संदर्भातून निर्माण झालेले लहान सहान काही प्रॉब्लेम असतील, समस्या असतील, तर त्या कशा निराकरण करता येते. आता उदाहरणार्थ सध्याचं आपलं जर आपण उदाहरण बघितलं तर फेस टू फेस टीचिंग आणि लर्निंग ही आपण आता पूर्णपणे सगळेच जण याच्यापासून थोडंसं लांब गेलेलं आहे. म्हणजे आता प्रत्यक्ष या कोविड-19च्या प्रादुर्भावामुळं किंवा या असणाऱ्या लॉकडाऊनमुळं, या पॅन्डेमिकमुळं आपल्याला फेस टू फेस
टीचिंग आणि लर्निंग ही प्रोसेस करता येत नाही. म्हणजे अध्ययन आणि अध्यापन आपल्याला फेस टू फेस किंवा ज्याला आपण क्लासरूम टीचिंग म्हणतो, वर्ग अध्यापन म्हणतो, हे आपल्याला करता येत नाही. मग आता त्याच्यावर आपण पर्याय काय शोधून काढला. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण थोडे दिवस बघितलं की ठीक आहे, हे 2 महिने 4 महिने वगैरे असे काहीतरी ठराविक दिवसापर्यंत हे राहील आणि मग ते निघून जाईल आणि मग त्याच्यानंतर परत आपली जी सगळ्या सोयी आणि सुविधा होत्या त्या परत आहे तशा आपण वापरू आणि आपण आपली कामं पूर्ण करू. पण आपल्याला कालांतरानं असं लक्षात आलं की ह्याचा पिरियड आहे हा अनलिमिटेड दिसायला लागला. म्हणजे एका ठराविक वेळेपर्यंत ते थांबलं असं आपल्याला ज्यावेळी दिसायला लागलं की हे थांबणं शक्य नाही आहे थोडंसं. मग हे थांबणं शक्य नाही म्हटल्यानंतर आपण मग ते शिक्षक असू देत किंवा विद्यार्थी असू देत, पालक असू दे, शासकीय यंत्रणा असू दे किंवा ह्या शिक्षण क्षेत्रात काम करणारे सगळे उच्चपदस्थ अधिकारी असू देत, या सगळ्यांच्या समोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि तो कुठला प्रश्न निर्माण झाला तर आता जर विद्यार्थी घरी असेल, शिक्षक घरी असतील आणि प्रत्यक्ष टीचिंग आणि लर्निंग किंवा अध्यापन आणि अध्ययनाची प्रोसेस जर शाळेत येण्याशिवाय जर आपल्याला घ्यायची असेल, करायची असेल आणि हा जो होणारा जो एज्युकेशनल लॉस आहे हा जर कमी करायचा असेल तर आपण याच्यासाठी वेगळ्या पद्धतीचा मार्ग काहीतरी अवलंबायला पाहिजे. या अनुषंगानं विचारांची सुरुवात झाली. या अनुषंगाने विचारांची सुरुवात झाल्यानंतर आपल्याकडं सगळ्यांच्याकडं उपलब्ध असलेलं एक आपण संपर्क माध्यम ज्याला म्हणतो, हे संपर्क माध्यम कुठलं होतं की मोबाईल होतं किंवा इंटरनेट होतं. आता ह्या मोबाईल आणि इंटरनेटमध्ये आपल्याला बेसिकली आपण हा मोबाईल आणि इंटरनेट ह्या गोष्टी कशासाठी वापरतो, म्हणजे हा कोविड-19 येण्याच्या पूर्वी म्हणजे 2019 मध्ये साधारण आपण ह्या गोष्टींचा वापर शक्यतो अशा ऑनलाईन एज्युकेशनल सिस्टीमसाठी इतका वापरत नव्हतो की जितका आता आपण सध्या वापरतो. म्हणजे ही गरज निर्माण झाली. ही गरज निर्माण झाल्यानंतर आपल्या असंच लक्षात आलं की आपल्याकडे जे एक साधन आहे, भले मग त्यावेळी ते अपुरं असेल किंवा त्याच्याकडे ती क्षमता पूर्ण नसेल, पण त्याच्यातून आपण एकमेकाशी बोलू शकत होतो, व्हिडिओ कॉलनं आपण एकमेकाला पाहू शकत होतो. काही विशिष्ट प्रकारचा डाटा जो असा मग तुमचा एमएस स्वरूपातला असेल किंवा तुमचा लिखित स्वरूपातील म्हणजे वर्ड फाईलमध्ये असेल किंवा पीडीएफ फाईलमध्ये असेल किंवा रेकॉर्डेड डाटा असेल, एक तर तो ऑडिओ असेल किंवा व्हिज्युअल असेल किंवा व्हिडिओ असेल, अशा काही गोष्टी आपण सोशल मीडियाच्या मार्फत किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या काही ज्या सुविधा होत्या ज्याला आपण फेसबुक म्हणतो किंवा व्हॉट्सअप म्हणतो किंवा इंस्टाग्राम म्हणतो, अशा काही गोष्टींच्या माध्यमांच्या त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी शेअर करतो. मात्र प्रत्यक्ष ज्यावेळी ही परिस्थिती अतिशय गंभीर झाली आणि टीचिंग आणि लर्निंग ही प्रोसेस पूर्णपणे थांबली, तर त्यावेळी आपण सगळ्यांनीच हळूहळू या फक्त संभाषण माध्यमाचा ज्याला आपण मोबाईल म्हणतो याचा हळूहळू या टीचिंग आणि लर्निंग प्रोसेससाठी वापर करता येईल का, अशा अनुषंगाने विचार करायला सुरुवात केली. मग त्याच्यातनं हळूहळू काही ग्रुप तयार झाले. मग तो व्हॉट्सअप ग्रुप असेल, त्याच्यामधनं मग पूर्वी आपण कॉन्फरन्सिंग घ्यायचो, म्हणजे एकाच कॉलमध्ये आपण दोघांना तिघांना असं एकत्र घ्यायचो, ज्याला कॉन्फरन्सिंग कॉल म्हणायचो. तर कॉन्फरन्सिंग कॉलचाच थोडासा याच्यामध्ये आपण त्याची सुधारणा करत गेलो, त्याला थोडंसं डेव्हलप करत गेलो आणि मग अनुषंगानं ही सगळी गोष्ट लक्षात आल्यानंतर त्या विविध ज्या कंपन्या आहेत, मग गुगल सारख्या असतील, तर या विशिष्ट माध्यमांनी किंवा याच्यामधल्या असणाऱ्या तज्ज्ञांनी एक विशिष्ट प्रकारची सॉफ्टवेअर्स किंवा साधनं उपलब्ध करायला सुरुवात केली आणि ही साधनं हळूहळू हळूहळू समाज माध्यमामध्ये येऊ लागली आणि मग शिक्षक, विद्यार्थी हे देखील हळूहळू हळू आपल्याला आता प्रत्यक्ष नैसर्गिक पद्धतीने अध्यापन आणि अध्ययन करता येत नसेल, मात्र हा कालावधी आपला वाया जाऊ नये म्हणून आपण हळूहळू काही गोष्टींची ऍडजस्टमेंट करत त्याच्यामध्ये या प्रवाहामध्ये सामील व्हायला सुरुवात केली. मग कालांतराने जशा जशा जसं वर्गाध्यापनामध्ये आपण आपल्या सगळ्या अध्यापनाच्या गोष्टी सहजतेने किंवा अगदी समोरासमोर वापरू शकतो किंवा त्याचा एक्सपिरियन्स घेऊ शकतो, मात्र ह्या माध्यमामध्ये अशा अडचणी निर्माण होऊ लागल्या की शिक्षकांच्या दृष्टीने जर तुम्हाला सांगायचं झालं तर शिक्षकांना अशी एक हॅबिट झालेली होती की आपल्या समोर कुणीतरी असल्याशिवाय, दिसल्याशिवाय ते त्याला व्यक्त स्वतःला होता येत नव्हतं. सुरुवातीच्या कालावधीमध्ये सगळ्याच ऑनलाईन टीचिंग करणाऱ्या शिक्षकांना या गोष्टींना तोंड द्यावं लागलं आणि हळूहळू हळूहळू हे सगळे लोक त्याला यूज टू झाले आणि मग
जसे शिक्षक यूज टू झाले, सातत्यानं त्यांनी त्याच्या एका स्क्रीनच्या समोर बसून आपली लेक्चर द्यायला किंवा आपली प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्याकडे असणाऱ्या मोबाईलसारख्या डिव्हाइसमधून ते क्लासेस अटेंड करणे, ती शेड्यूल्स अटेंड करणे, मग त्याच्यातून परत आपल्या या शैक्षणिक अनुषंगानं असणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मग त्यात तुमचे नोट्स असतील किंवा त्याच्यातले तुमचे काही ज्याला आपण असाइनमेंट म्हणतो, टेस्ट म्हणतो, इव्हॅल्युएशनसाठीच्या ज्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी हळूहळू याच्यामध्ये डेव्हलप व्हायला लागल्या आणि एकापेक्षा जास्त माध्यमं आपल्यासमोर येऊ लागली. सुरुवातीला आपण झूम हे सिस्टीम वापरत होतो, त्या झूम मिटिंगमधून आपण मिटिंग करत होतो, पण त्याच्यात बऱ्याच वेळा त्याच्या काही रिस्ट्रिक्शन आहेत की 100पेक्षा जास्त लोक जॉईन होऊ शकत नाहीत किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक जॉईन झाल्यानंतर ते मग हँग होणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाइम लिमिट त्याला आहे की त्या टाइम लिमिटपेक्षा जास्त वेळ झाला की ऑटोमॅटिकली झूम मिटिंग बंद होते. त्याच्यानंतर मग गुगल मीट आली किंवा वेबएक्स आलं. अशा सगळ्या गोष्टी एक 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 गोष्टी नव्यानं त्याच्यामध्ये येऊ लागल्या. आणि आज आपण जे माध्यम आपल्यासाठी जे निवडलेलं आहे हे या गोष्टींचाच एक परिपाक आहे की ज्यावेळी मी मागच्या वर्षी माझ्या टीचिंग आणि लर्निंग या प्रोसेसला ऑनलाईन पद्धतीने सुरुवात केली, ह्या सगळ्या गोष्टी शोधत जात असताना ह्या ज्या सगळ्या मी गोष्टी आता बोललो, ह्या सगळ्या माझा व्यक्तिगत अनुभव आहे या ऑनलाईन टीचिंग लर्निंग मधला. त्याच्यासाठी मला व्यक्तिगत त्या गोष्टी शिकणं, त्या शोधणं, त्याचे व्हिडिओ बघणं, मग त्याच्यात काही गोष्टी आपण कसं असतो की ह्या थोडंसं कम्प्युटर नॉलेज कमी असल्यामुळे आपल्याला काही त्याच्या टर्मिनॉलॉजी समजत नाही, त्याच्यामुळे काही त्याचे प्रॉपर यूज 100% आपण करू शकत नाही. आता देखील टीचिंगमध्ये काही लोकांचा प्रॉब्लेम आहे की त्यांना ते जॉईन होता येत नाही. आता काही लोकांचा असा प्रॉब्लेम आहे की त्यांच्याकडे आयफोन आहे, अँड्रॉइड फोन नाही आहे. मग आता अँड्रॉइड फोनलाच फक्त हे चालतं, आयफोनला हे चालत नाही. मग अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या काही गोष्टींची थोडीशी रिस्ट्रिक्शन राहणार आहेत. पण आपल्याला हे कसं बघितलं तर मागच्या वर्षीपेक्षाच या वर्षीचं टीचिंग आणि लर्निंग मधली प्रोग्रेस आपली चांगली आहे. आणि आपण आता 4th सेमिस्टरला, तुमचा 2nd सेमिस्टरचा एक्सपिरियन्स वेगळा असेल, 3rd सेमिस्टरचा एक्सपिरियन्स वेगळा असेल आणि 4th सेमिस्टरला मात्र थोडंसं आपण मॅक्झिममली सब्जेक्ट वाईज आणि टॉपिक वाईज थोडंसं एकमेकाशी हे संवाद साधायचा प्रयत्न करतो किंवा ऑनलाईन या टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये आपण हा प्रयत्न करतो. मग हा जो भाग आहे हा देखील एक विशिष्ट प्रकारची आपल्यासमोर आलेली समस्या होती. त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी आपण ही उत्तरं शोधली. मग आता ही उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला ज्यावेळी एखादी समस्या आपल्या समोर उभी राहते आणि प्रत्यक्ष आपल्याला त्याला तोंड द्यावं लागतं, तर त्यावेळी ते तोंड देत असताना त्याची जी निराकरण आहे, त्याची जी उत्तर आहे, त्याची जी सोल्युशन आहे ती काढण्यासाठी आपल्याला वेगळा अभ्यास करावा. मग तो अभ्यास केल्यानंतर आपल्याला ते विशिष्ट प्रकारचं एक वेगळं ज्ञान मिळाल्यानंतर आपण त्या अडचणीतून मार्ग काढतो. जसं आपण आता मागच्या वर्षी असणारी टीचिंग लर्निंग प्रोसेसमधली जी बाब होती ती आपण थोडीशी बाजूला ठेवून आता या नवीन प्लॅटफॉर्मवरून ऑनलाईन पद्धतीने जसं आपण हे टीचिंग आणि लर्निंग करायला लागलेलो, अशा ह्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर म्हणजे संशोधनाचा मुख्य उद्देश जर आपण म्हटलं तर कोणत्याही समस्येचं निराकरण करणे किंवा एखादा जो प्रश्न आपल्याला भेडसावत असतो त्या भेडसावणाऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधणे, असा या संशोधनाचा मूळ उद्देश असतो किंवा इथूनच त्या संशोधन प्रक्रियेला सुरुवात होते. आता ह्याच्यात ज्ञान मिळवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करण्याच्या क्रियेला संशोधन म्हणता येईल. म्हणजे डेफिनेशन ऑफ रिसर्च किंवा संशोधनाची व्याख्या, ह्याच्यात आपण थोडंसं या लाईनचा जरी विचार केला तरी हरकत नाही की संशोधनाची व्याख्या ही म्हणून जर आपण त्याच्यामध्ये बघितलं इथं तर ज्ञान मिळवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करण्याच्या क्रियेला संशोधन म्हणता येईल किंवा संशोधन म्हणतात. कारण या पद्धतीत तर्कसंगत विचार प्रणालीचा उपयोग
शास्त्र शुद्ध रीतीने समस्या निराकरणासाठी केला जातो. आता काही वेळा एखाद्या गोष्टीचा आपल्याला एक्सपिरियन्स नसतो, मात्र ती समस्या आपल्या समोर येते. ती समस्या सोडवण्यासाठी आपण जो विचार करतो, तो विचार करत असताना आपला जो पूर्वीचा अनुभव असतो, त्या अनुभवांच्या जोरावर आपण काही तर्क लावतो. काही तर्क लावून हे असं केलं तर असं होईल का, किंवा हे असं केलं तर असं होईल, असा तर्क लावूनच आपण आपल्या त्या गोष्टींच्या किंवा समस्येच्या उत्तराच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्नाची सुरुवात आपण करतो. आणि ह्यालाच सिस्टमॅटिक वेनं ज्यावेळी संशोधनाच्या आराखड्यात साच्यात घेऊन त्या गोष्टींचा विचाराने अभ्यास केला जातो, त्यालाच संशोधन असं म्हणतात. आता याचा संशोधनाचा जो हेतू आहे, तो संशोधनाचा हेतू, प्रमुख हेतू काय? संशोधनाचा ज्ञान प्राप्त करणे, त्याचबरोबर सध्या जी काही विद्यमान तथ्य आहेत त्याबद्दलचा एखादा नवा दृष्टिकोन प्रस्थापित करणे किंवा प्रस्तुत करणे. आता ह्याचं एक बेस्ट उदाहरण तुम्हाला असं सांगता येईल की सर आयझॅक न्यूटन यांनी गतिविषयक नियमांचा शोध लावला. बरोबर आहे. की गतिविषयक नियमांचा जो शोध त्यांनी लावला, ह्याचा मूलभूत पाया किंवा ह्याचा पाया हा कशावर अवलंबून आहे? तर गुरुत्वाकर्षण शक्तीवर हा अवलंबून आहे. मात्र हे नियम फक्त पृथ्वीवरच लागू पडतात, ते चंद्रावर लागू पडत नाहीत. हा दृष्टिकोन, नवा जो दृष्टिकोन जो आला, तो गतिविषयक नियमांच्या बद्दलचा नवा दृष्टिकोन आला. म्हणजे पृथ्वीवरचा गतिविषयक न्यूटनचा नियम काय सांगतो? गतिविषयक नियम काय सांगतो की जडत्वाचा नियम असेल, ऍक्शन रिॲक्शनचा नियम असेल किंवा ऍक्सलरेशनचा नियम असेल. मात्र हे तिन्हीच्या तिन्ही नियम जर आपण चंद्रावर गेलो तर चंद्रावर गेल्यानंतर तिथं वातावरण नाही आणि त्या ठिकाणी पृथ्वीच्या ठिकाणी असणारी गुरुत्वाकर्षण शक्ती ही चंद्राच्या ठिकाणी नाही. त्याच्यामुळे हे गुरुत्वाकर्षण शक्ती विषयक जे गतिविषयक नियम सर आयझॅक न्यूटन यांनी पृथ्वीवर मांडलेले आहेत ते चंद्रावर लागू पडत नाही. असा जो विद्यमान तथ्य जे आहेत त्याच्याबद्दलचा हा नवा दृष्टिकोन. त्याच्यानंतर जुनी मापन साधने यामध्ये सुधारणा घडवून आणणे किंवा अधिक कार्यक्षम नवीन साधने तयार करणे व या सर्वाद्वारे जगाबद्दलचे आपले एकंदर ज्ञान वाढवून मानवाच्या प्रगतीला पोषक परिस्थिती निर्माण करणे हा. म्हणजे काही जुनी मापने असतील, मापनासंदर्भातला जर विषय असेल तर आपण बघितले की पूर्वी जे आपल्या हातातलं घड्याळ असायचं, त्या घड्याळाच्या काट्यामध्ये आपल्याला सेकंद काटा दिसायचा, मिनिट काटा दिसायचा आणि तास काटा दिसायचा. पण आता जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आलेले आहेत त्याच्यात फ्रॅक्शन पण दिसतात. ही झाली डेव्हलपमेंट. म्हणजे पूर्वीची जी आपली कालमापनाची गरज होती ती विशिष्ट प्रकारच्या वाळूच्या घड्याळापासून सुरुवात होऊन आता जे आलेले इलेक्ट्रॉनिक्स, जे डिजिट दाखवणारी जी घड्याळ आहेत तिथपर्यंतचा त्याचा प्रवास आहे. म्हणजे ही डेव्हलपमेंट आहे. ह्या जुन्या गोष्टी हळूहळू मागं पडत गेल्या आणि त्यातल्याच आणखी डिटेल अगदी सूक्ष्म अशापर्यंत येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीनं आल्या. आता ह्या सगळ्या गोष्टींचा वैज्ञानिक व इतर क्षेत्राप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रात देखील अनेक अडचणी व समस्या पुढे येत असतात. उद्दिष्ट संपादन करण्याकरिता या समस्यांचे विश्लेषण करून त्यांचे निराकरण, उपाय शोधणे वगैरे सारख्या गोष्टी आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये देखील कराव्या लागतात. म्हणजे आता संशोधन किंवा शोध हा निवळच शास्त्रज्ञांच्यासाठीचा विषय किंवा ज्याला आपण विज्ञानांचा विषय असं नाही म्हणू शकत. तर ह्या सगळ्या गोष्टी जसं
विज्ञानामध्ये शोधाची गरज आहे, तसं शिक्षण क्षेत्रात देखील शोधाची गरज आहे. आताच आपण बघितलेलं उदाहरण जे आहे ते टीचिंग आणि लर्निंग प्रोसेसमध्ये आलेली जी बाधा होती, त्या बाधेला उत्तर देण्यासाठी आपण नवीन प्लॅटफॉर्म जसा वापरला, उपयोगात आणला, अशा पद्धतीने वर्ग अध्यापनामध्ये आपल्याला लक्षात येते की आपण रोज एक विशिष्ट प्रकारचा कार्यभार आपण पार पाडत असतो, ज्याला आपण टीचिंग आणि लर्निंग प्रोसेस म्हणतो. त्याच्यामध्ये आपण टीचरच्या भूमिकेमध्ये असतो किंवा स्टुडंटच्या भूमिकेमध्ये असतो. तर हे करत असताना कोणताही अभ्यास विषय, अभ्यास घटक शिकवताना तो विद्यार्थ्यांना अगदी सहजपणे सगळ्यांना कसा समजेल अशा अनुषंगाने आपण त्या गोष्टी शिकवायचा प्रयत्न करत असतो. मात्र हे करत असताना देखील काही वेळा 100% म्हणजे आपला उद्देश जो असतो तो वर्गातील पहिल्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्यापासून ते शेवटच्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्यापर्यंत आपण सांगितलेली गोष्ट किंवा आपण दिलेला धडा किंवा आपण शिकवलेला पाठ किंवा आपण दिलेला अभ्यास किंवा अभ्यास घटक हा त्या सगळ्यांना समजला पाहिजे, असा आपला त्याच्या पाठीमागचा शिक्षक या नात्याने उद्देश असतो. मात्र बऱ्याच वेळा आपल्या असं लक्षात येतं की प्रत्येक विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक हा सारखा नसतो. मग हा बुद्ध्यांक सारखा नसल्यामुळं आपण कोणतीही गोष्ट शिकवत असताना ती गोष्ट किंवा तो पाठ्यांश, तो घटक कशा स्वरूपाचा आहे, त्याचबरोबर आपल्या वर्गामध्ये असणारे विद्यार्थी यांचा बौद्धिक स्तर साधारण कसा आहे, या अनुषंगांचा विचार करून आपली अध्यापन पद्धती ठरवत असतो. म्हणजेच ज्यावेळी आपण पहिल्या बेंचवर बसलेला विद्यार्थी त्याला जर एकाच वेळा सांगितल्यानं जर समजत असेल, तर शेवटच्या बेंचवरच्या विद्यार्थ्यासाठी आपल्याला ते रिपीट करणं गरजेचं असतं. म्हणजे काही वेळा आपण एक गोष्ट रिपीट करतो, त्याचबरोबर काही गोष्टी आपण समग्र पद्धतीने शिकवतो, काही गोष्टी आपण त्याची भाग पाडून शिकवतो. आता शारीरिक शिक्षणामध्ये किंवा क्रीडा आणि खेळ या कौशल्य अध्यापनामध्ये बऱ्याच वेळा आपल्या असं लक्षात येतं की आपण एकत्रित पद्धतीने एखाद्या कौशल्याचं जे क्लिष्ट कौशल्य असतं त्याचं डेमॉन्स्ट्रेशन करू शकत नाही, आणि तसं केल्यानं ते विद्यार्थी सहजासहजी संपादन करू शकत नाही किंवा आत्मसात करू शकत नाही. त्याचं बेस्ट उदाहरण जर सांगायचं झालं तर जिम्नॅस्टिक मधल्या ज्या विविध हालचाली आहेत, त्या संपूर्ण हालचाली शिकवायच्या पूर्वी त्या खेळाडूंच्या, त्या विद्यार्थ्यांची एक विशिष्ट प्रकारची शारीरिक कुवत तयार करून घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्या कौशल्यात्मक बाबी शिकवत असताना त्याच्या हातापायातली ताकद वाढवून घेणं, त्याची स्टेबिलिटी वाढवणं, या गोष्टी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कराव्या लागतात. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला कोणतीही कृती करत असताना एक ज्याला आपण प्रशिक्षक पुरवणं, सहाय्यक पुरवणं, मदतनीस पुरवणं, त्याचबरोबर प्रिकॉशनरी मेजर्स, मग त्या मॅट्स असतील किंवा बँडेज असतील, गार्ड्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी पुरवूनच मग अशा प्रकारच्या अवघड ज्याच्यातून त्या खेळाडूला किंवा त्या विद्यार्थ्याला शारीरिक इजा किंवा दुखापत होण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी आपल्याला हे प्रिकॉशनरी मेजर्स किंवा या सगळ्या गोष्टींचा अवलंब करावा लागतो. म्हणजे कोणतंही कौशल्य, कोणताही अभ्यास विषय, कोणताही अभ्यास घटक, त्या घटकाचं स्वरूप आणि तो ज्याच्यासाठी आपण शिकवणार आहे त्या अनुषंगानं आपल्याला काही गोष्टींच्या मध्ये सतत काही बदल करावे लागतात. त्याच्यासाठी काही क्लुप्त्या, काही युक्त्या, काही नियम हे ठरवावे लागतात, आणि मगच हे सगळं आपण सुधारणा करत करत गेल्यानंतरच आपला जो प्रमुख उद्देश असतो, जे आमचं ध्येय असतं, त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचायचा प्रयत्न करत असतो. आणि ते जर आपली पद्धत शास्त्रशुद्ध असेल, योग्य असेल, नियोजनबद्ध असेल, सातत्यपूर्ण असेल आणि ती विश्वसनीय असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला यश येण्याची शक्यता ही जास्तीत जास्त असते. म्हणजेच जर शिक्षण क्षेत्रातील विविध पैलूंशी संबंधित सुधारणेच्या कामी आवश्यक नियम, उपयुक्त पद्धती आणि तत्वांचा शोध घेणे हे शैक्षणिक संशोधनाचे प्रमुख ध्येय आहे. शिक्षण प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे
शैक्षणिक संशोधनाद्वारे सापडणे शक्य आहे. अशा संशोधनात नियोजनपूर्ण व पद्धतशीरपणे आवश्यक माहिती गोळा करून व तिचे शास्त्रशुद्ध विवेचन करून विद्यमान समस्यांचे निराकरण करण्यासाठी विश्वसनीय उपाय शोधून काढले जातात. म्हणजे आता सध्या मागच्या वर्षीपासून आपल्या समोर आलेली एक समस्या, जी समस्या होती की त्याच्यामध्ये आपण फेस टू फेस टीचिंग लर्निंग किंवा ज्याला आपण नॅचरल एज्युकेशनल सिस्टीम मध्ये असणारे क्लासरूम टीचिंग ही करू शकत नव्हतो. तर त्याच्यावर आपण पद्धतशीरपणे विचार केला, अभ्यास केला, वेगवेगळे पैलू त्याचे आपण तपासले आणि हळूहळू आपण त्याच्यामध्ये पद्धतशीर काम करत गेलो आणि आज आपण फेस टू फेस टीचिंग आणि लर्निंगच्या ऐवजी ऑनलाईन टीचिंग आणि लर्निंग पद्धतीचा वापर करू लागलो आहे. अशा अनुषंगाचा हा त्याच्यामध्ये आपल्याला विषय. आता याच्यात शिक्षण व इतर सामाजिक शास्त्रांचे अभ्यास विषयक मानवी व्यक्तिमत्व, सामाजिक व्यवहार हे बरेच गुंतागुंतीचे असल्यामुळे भौतिकशास्त्रात शक्य असलेले प्रयोग, विषयावरील नियंत्रण सामाजिक क्षेत्रात अशक्य असते. आता हे जर स्टेटमेंट आपण बघितलं तर याच्यात आपल्याला असं लक्षात येतं की संशोधन किंवा प्रयोग ही विज्ञान शाखेतील बाब आहे किंवा त्याचं ते टूल आहे. जसं रसायनशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, त्याच्यातल्या ज्या टर्मिनॉलॉजी असतील, त्याच्यातले जे केमिकल रिॲक्शन्स असतील, तर ते ॲज इट इज आपण जर सूत्र बघितली तर ते ॲज इट इज त्याचे रिझल्ट येतात. म्हणजे जळणाऱ्या मेणबत्तीच्या वर जर आपण काचेचा चंबू ठेवला तर त्या चंबूच्या आकारमानानुसार उपलब्ध असलेला ऑक्सिजन जोपर्यंत त्या ठिकाणी आहे आणि त्या ऑक्सिजनचे कन्व्हर्जन जोपर्यंत कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये होत नाही तोपर्यंत ती मेणबत्ती तेवत राहणार किंवा जळत राहणार. त्याच्यानंतर ती आपोआप विझणार. म्हणजे कुठल्याही ठिकाणी आपण जर हा प्रयोग केला तर ऑक्सिजनची उपस्थिती आणि कार्बन डायऑक्साईडची उपस्थिती याच्यावर ती मेणबत्तीची ज्योत जळत राहणे किंवा विझणे हे अवलंबून. हा प्रयोग आपण कुठेही जरी केला तर त्याच्या आपल्याला हे जे येणारे रिझल्ट आहेत हे 100% तेच असणार आहे. म्हणजे प्रयोगांची वारंवारता जरी आपण बघितली आणि निरीक्षणांची वारंवारता जरी बघितली तर आपल्याला साध्य होणारा घटक जो आहे त्याच्यातलं जे फलित आहे ते सारखंच असणार. मात्र अशाच प्रकारचा अभ्यास आपण समाजामध्ये किंवा सामाजिक घटकामध्ये किंवा सामाजिक शास्त्रांच्या मध्ये आपण करू शकत नाही. याचं काय कारण आहे प्रामुख्यानं, तर ही समाजशास्त्र म्हणजेच हा जो समाज अभ्यास आहे त्या समाजाशी निगडीत असणारी सर्वच शास्त्र, सर्वच घटक, सर्वच अभ्यास शाखा यांचा प्रमुख घटक जो आहे तो ती व्यक्ती आहे, तो व्यक्ती आहे, तो समूह आहे, तो समाज आहे. म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त ही सामाजिक घटक. आणि सामाजिक घटक म्हणजे काय, तर व्यक्ती आहे. मग आता व्यक्ती आणि वस्तू याच्यामध्ये जर आपण बघितलं तर व्यक्तीला व्यक्तिमत्व आहे, जसं वस्तूला गुणधर्म आहेत तसं व्यक्तीला व्यक्तिमत्व आहे. मात्र जर आपण पाण्याचा गुणधर्म बघितला तर पाण्याचा गुणधर्म ह्या पाण्यापासून त्या पाण्यापर्यंत सारखाच आहे. मात्र आपण व्यक्तीचं व्यक्तिमत्व बघितलं तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नाही आहे. म्हणजे पाणी हा घटक वेगवेगळ्या ठिकाणचा जरी आपण बघितला तर पाण्याचे गुणधर्म हे आपल्याला सारखे दिसणार, मात्र व्यक्तीचे गुणधर्म आपल्याला सारखे दिसणार नाहीत. आणि व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्याच्या सामाजिक व्यवहारावर परिणाम करत असतं. म्हणून हे अतिशय गुंतागुंतीचं असतं. म्हणजे जसं प्रयोगशाळेतला प्रयोग
किंवा शोध आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो, तसं आपण सामाजिक घटकांच्यावर किंवा सामाजिक समस्यांच्यावर ज्यावेळी आपल्याला अभ्यास करायचा असतो तर त्या ठिकाणी असणारा जो समाज घटक ज्यांना आपण मनुष्य म्हणतो, या मनुष्यांचा त्याच्याशी थेट संबंध असतो. तर ह्या मनुष्यांच्या त्याच्याशी असणाऱ्या थेट संबंधावरच तुमच्या असणाऱ्या त्या संशोधनाचे जे येणारे जे रिझल्ट आहेत, ज्यांना आपण निष्कर्ष म्हणतो, ज्यांना आपण कन्क्लुजन्स म्हणतो, त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. उदाहरणार्थ, आपण एखाद्या विषयासंदर्भात किंवा एखाद्या बाबी संदर्भात व्यक्तींची मतं आजमावायचा प्रयत्न केला किंवा एकच प्रश्न आपण वेगवेगळ्या व्यक्तींना विचारला. उदाहरणार्थ, पाऊस आल्यावर आपण काय कराल? पाऊस आल्यावर आपण काय कराल? तर हा प्रश्न जो आहे हा मुक्त प्रश्न आहे, हा बंदिस्त प्रश्न नाहीये. हा बंदिस्त प्रश्न नाहीये. आता मुक्त प्रश्न म्हणजे काय? मुक्त प्रश्नातून आपल्याला व्यक्तीचे व्यक्तिमत्व जाणून घेण्यास थोडासा त्याचा फायदा होतो किंवा व्यक्तीचं व्यक्तिमत्व समजण्यात आपल्याला ते फायदेशीर असतं. मात्र ज्याला आपण बद्ध प्रश्न म्हणतो किंवा बंदिस्त प्रश्न म्हणतो, याच्यात त्याचं एकच उत्तर असतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय? तर इथं व्यक्तिमत्वानुसार शिवाजी महाराजांच्या आईच्या नावामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. म्हणजे त्या व्यक्तीला ते नाव माहिती आहे किंवा त्याला माहिती नाही. मात्र पाऊस आल्यावर तुम्ही काय कराल असं जर आपण प्रश्न विचारला तर आपल्याला जेवढ्या व्यक्तींना हा प्रश्न विचारू तर तेवढे वेगवेगळी उत्तरं त्याच्यामध्ये आपल्याला येऊ शकतात. म्हणजे आपण विचारलेला प्रश्न त्याच्यावर येणारी उत्तरं ही त्या त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वानुसार वेगवेगळी असतात. म्हणून ही जी अडचण आहे, सामाजिक शास्त्रामध्ये होणारी जी संशोधन असतात त्याच्यावर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा, सामाजिक व्यवहाराचा हा परिणाम होत असतो. म्हणून त्याच्यातली जी वस्तुनिष्ठता असते ती समाजशास्त्रामध्ये असणाऱ्या संशोधनांची जी निष्कर्ष असतात ते विज्ञान शाखेतील संशोधनांच्या पेक्षा थोडेसे कमी विश्वसनीय असतात. मात्र याचा अर्थ असा होत नाही की जर विज्ञान शाखेमध्ये होणारी जी संशोधन असतात तीच परिपूर्ण असतात आणि समाजशास्त्रामध्ये असणारी जी संशोधन असतात ती परिपूर्ण असतात, असा त्याचा अर्थ होत नाही. काही अंशी त्याच्यामध्ये ड्रॉबॅक्स राहतात. 0.05 इतका त्याच्यामध्ये ड्रॉबॅक राहतो. मात्र त्याचा अजिबातच फायदा होत नाही असं आपल्याला त्याच्या ठिकाणी अजिबात म्हणता येणार नाही. म्हणूनच प्रत्येक विषयाच्या अभ्यासाची विशिष्ट पद्धती असली तरी सर्व विषयांच्या संशोधनासाठी वैज्ञानिक पद्धतींच्या सर्वसाधारण तत्वांचा मात्र उपयोग होतो. म्हणजे जरी आपल्याला तो प्रयोग समाजात करायचा असेल तरी देखील तत्व जे आहेत, नियम जे आहेत ते आपण शास्त्राच्या आधारावर असणारी जी तत्व आहेत त्या संशोधनाची नियमावली जी आहे त्याचाच आपण जास्तीत जास्त इथं अवलंब करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता यावी. हे सर्वसामान्य आहे. समस्यांचे विश्लेषण म्हणजे आपण निवडलेली समस्या काय आहे, कशी आहे, तिचं विश्लेषण करणं जसं आपण शास्त्रामध्ये करतो तसं तिचं विश्लेषण आपण करू शकतो. प्रयोगाचे क्रमबद्ध नियोजन जसं आपण ज्याला आपण विज्ञान शाखेचे विषय म्हणतो त्या विज्ञान शाखेच्या विषयामध्ये जसा आपण आराखडा तयार करतो तसाच आराखडा आपण इथं या शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासामध्ये असू दे, सामाजिक क्षेत्रातील असणारे अभ्यास असू दे, त्याच्यामध्ये आपण ते करू शकतो. व्यवस्थित निरीक्षण, जसं निरीक्षण आपण प्रयोगशाळेमध्ये करतो तशीच निरीक्षण आपण इथं कंट्रोल किंवा नियंत्रित ग्रुप करून किंवा गट करून त्याच्यामध्ये आपण ते निरीक्षण नियंत्रणबद्ध ह्याच्यामध्ये ती निरीक्षण नोंदवू शकतो. त्याच्यानंतर सुसंगत व तर्कशुद्ध अनुमान इत्यादी प्रकारच्या वैज्ञानिक पद्धतीला महत्वाच्या पायऱ्या कोणत्याही विषयातील संशोधनाला आवश्यक अशाच आहेत. म्हणजे ही सगळी जी तत्व आहेत
म्हणजे समस्येचे विश्लेषण असू दे, प्रयोगाची क्रमबद्धता नियोजन असू दे, व्यवस्थित निरीक्षण असू दे, सुसंगत व तर्क शुद्ध अनुमान असू दे, इत्यादी सर्व घटक हे आपल्याला तिकडून शास्त्राच्या अभ्यास कक्षेतून मिळत असले तरी देखील ते आपल्याला इथं सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये फायदेशीर होतात. आता संशोधन हे समस्या निराकरणाचे व जीवनस्तर उंचवण्याचे अत्यंत प्रभावी साधन आहे. सुरुवातीला जे आपण बघितलं की सोयी सुविधा, डेव्हलपमेंट, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसतात ते सगळ्याचा परिपाक हे संशोधन आहे. संशोधनामुळेच या गोष्टी सगळ्या शक्य झाल्या. संशोधनामुळे शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण होऊन संशोधकाची कार्यक्षमता वृद्धिंगत होते. म्हणजे ज्यावेळी समस्या म्हणून आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो आणि तिची उत्तरं शोधायला लागतो, साहजिकच त्या उत्तरांच्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे अभ्यास करायला लागतो. आणि हा अभ्यास केल्यामुळं हे निवड त्या समस्येपुरतं तुमचा अभ्यास हा मर्यादित न राहता तुमच्या व्यक्तिमत्वाचा दृष्टिकोन सुधारण्यासाठी, तुमच्या बुद्धीची वृद्धी होण्यासाठी या गोष्टींचा तुम्हाला फायदा होतो. याच्यातून ज्ञानाची भूक भागते, चिकित्सक बुद्धी, निर्णय शक्ती, तर्कसंगत अनुमान क्षमता, विचार व व्यवहारातील सतर्कता, विविधांगी विचार क्षमता इत्यादीसारखे अनेक इष्ट गुण निर्माण होऊन त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडून येतो. पण अद्यापही सामाजिक व शैक्षणिक जीवनाच्या अनेक पैलूवर संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे. संशोधनाने ज्ञानाचे क्षेत्र विस्तारित होऊन जीवनातील तात्विक व व्यवहारिक प्रश्न सोडवणे शक्य होते. म्हणजे अजून देखील सामाजिक क्षेत्रामध्ये अभ्यास करण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत आणि त्या गोष्टीवर अभ्यास होणं, शोध होणं, संशोधन होणं या गोष्टींची गरज आहे. आताचे जे नवीन येणारं जे शैक्षणिक धोरण आहे, या शैक्षणिक धोरणामध्ये याच गोष्टींच्यावर जास्त भर दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात आपल्याला नुसतंच वर्गाध्यापन असं नसता त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल या गोष्टींचा जास्तीत जास्त समावेश केलेला आहे. म्हणजेच कोणतीही गोष्ट आपण शिकल्यानंतर आपण ती उपयोजनात आणतो का, ॲप्लिकेशनमध्ये आणतो का, अशा अनुषंगानं या येत्या आपल्या जी आपली नवीन येणारं शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये त्या गोष्टींचं म्हणजे जसं तुमच्या इंजिनिअरिंगला असू देत किंवा तुमच्या ITला असू द्या, अप्रेंटिसशिप वगैरे असायची, ट्रेनिंग वगैरे असायची. तर तसंच आता तुम्हाला देखील टीचर्स ट्रेनिंगमध्ये काही शाळांच्या मध्ये जाऊन म्हणजे तुमचा जो एकूण कोर्सचा कालावधी असतो त्याच्यातला 1/4 किंवा त्याच्यातला 30% पिरियड हा तुम्ही तुमच्या त्या पर्टिक्युलर ज्या फील्डमध्ये तुम्ही जाणार आहात त्या फील्डमध्ये फील्ड वर्क करण्याची त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे किंवा ते कटाक्षाने त्याच्यामध्ये घातल्याने त्याच्यामध्ये त्या घटकातील सगळ्या लोकांना ते पूर्णच करावं लागेल. अशा अनुषंगाचा हा एकूण भाग आहे. तर आजच्या तासामध्ये आपण थोडंसं संशोधन म्हणजे काय या गोष्टीचं थोडंसं इंट्रोडक्टिव्ह भाग बघितलेला आहे. पुढच्या तासाला आपण संशोधनाच्या नेमक्या व्याख्या आणखी संशोधनाचे प्रकार या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद.